वक्रतुंड महाकाय कोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुर्मा ब्रह्मानन्दं परमं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलतं सर्वापि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। दयांचे क्रियास्मरण होय सकळ विद्येचे आदिकरण तेचे वंदो श्री गुरूंचे तेचे नमस्कार आता भगतो गाई वाडी कुडे माझे चरित्र माझे पवारे दयाची आम्ही मागे पुढे तुझी करे उभाचे। श्री कृष्ण गोविंद हरी मुरारे हे नाथ नारायण वासुदेव भगवान गोपाल कृष्ण भगवान की जय। संताची पायी हा माझा विश्वास संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ गेले हा गोपाळ कृपा करी। भागलिया मज वाळतील कडिये भागलिया मज वाळतील कडिये त्यांची गोडे सर्व सुख तेची माझे हित करती सकळ गेले हा गोपाळ कृपा करी। तुका मने शेष घेईन आवडी किंवा
तुका मने शेष सेवी न आवडी वचन न मोडी बोलिले ते त्याची माझे हित करीती सकळ देवे हा गोपाळ कृपा करी विठाला पायी माझा विश्वास सर्व भागे दास झालो त्यांचा अनुरंगा करो प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मस्तक हे पायावरे वारकरी संतांच्या संतांची पायी हा माझा विश्वास सर्व भाले जात जाणू त्यांचा प्रस्तुत वाङ्मय सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु देवचे देवनिवासी जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकोबारायांचा 4 चरणांचा आणि महत्वपूर्ण अभंग आहे। या अभंगामध्ये तुकोबारायांनी संतांचं महत्व प्रतिपादन केलेलं आहे। विठाला कार्यक्रम काय निमित्ताने होणार आपल्या सर्वांना माहित आहे, आपल्या सर्वांना ज्ञात आहे, तरी परंतु एक वक्त्याचं या ठिकाणी सांगणं कर्तव्य आहे। तर आज या ठिकाणी संभाजीनगर येथे आत्ताच नवीन नाव झालेलं संभाजीनगर या ठिकाणी जो श्री जगद्गुरु संत तुकाराम महाराज जयंती निमित्त अखंड हरिनाम सप्ताह आणि गाथा पारायण त्याचप्रमाणे श्रीमद भागवत संगीतचा कथा सोहळा या ठिकाणी चालू आहे। त्या निमित्ताने हा हरिनाम सप्ताह आहे आणि या सोहळ्याचा एक दुर्गशंकर योग असा आहे की आमचे आदरणीय असणारे महाराज हरिभक्त बापू महाराज धोंडे अत्यंत आमचे प्रेमाचे स्नेहाचे अत्यंत विद्वान की महाराजांची भागवत कथा या ठिकाणी चालू आहे हे ऐकून मला खूप आनंद वाटला। मी केतन भागवत कथा पाहिली असं वाटलं की ते संपूच नाही, मला वाटतं 5 मिनिटं घेतले महाराज, असं वाटतं केवढे पण चालावं इतकं सुंदर। आणि खरोखर एक गुरु ह्या कॉलनीमध्ये नाव काय लोकशाही कॉलनी बरोबर आहे का? या लोकशाही कॉलनीमध्ये असं की लोकशाही कॉलनी सर्व श्रोत्यांना या ठिकाणी सांगणं आहे माझं संपूर्ण संभाजीनगर शहर
इतर प्रकारचे असणारे नगर, विशेषतः ही लोकशाही कॉलनी, या ठिकाणी महाराजांसारखं रत्न तुम्हाला मिळालं हो. एकदा काय संत भेटतच नाही, पण संत भेटले तरी ओळखू येत नाही. परंतु आदरणीय महाराज या ठिकाणी खरोखर रत्न आहेत. महाराज या ठिकाणी आमचंही भाग्य आहे की या ठिकाणी तुमच्या दर्शनाचा योग मला आलेला आहे. माझंही भाग्य आहे की तुम्हा श्रोत्यांच्या दर्शनाचा योग मला आला. मला सर्व गुंजन टाळकऱ्यांचा योग मला दर्शनाला, हे मी माझं परम भाग्य समजतो. आणि ती भागवत कथा चाले, ती सुंदर भागवत कथा चाले की खरोखर महाराज या ठिकाणी रत्न तुम्हाला मिळाले. अजूनही महाराजांच्या भागवत कथा या ठिकाणी जरा करायच्या असेल या ठिकाणी कराव्या. कोरोनाच्या काळामध्ये महाराजांचे माझे प्रवचन बरोबर चालू होते बरं का. महाराज कुठं चालू होते माहिती का? मोबाईलवर चालू होते. महाराजांचे प्रवचन, माझे प्रवचन सारखे बरोबर चालू होते. महाराजांची माझी ओळख नव्हती, पण युट्यूबच्या माध्यमातून आमची ओळख झाली. आणि पंढरपूरला महाराजांनी निमंत्रण दिलं करताच मी तिथं गेलो. महाराजांची माझी त्या ठिकाणी भेट झाली. महाराजांचे बंधू यांचाही त्या ठिकाणी बाळकृष्ण महाराज परिचय झाला. आणि मग महाराजांचं मला आग्रह चालला की 1 तारीख घ्या आमच्या संभाजीनगरला. महाराज 1 तारीख घ्या, एकदा या. 22-23 तारखा महाराजांनी बोलले, पण माझ्या 22-23 तारखा रिकाम्या नव्हत्या, त्या गेलेल्या. म्हटले महाराज फक्त 27 तारीख आहे. म्हटले मग 27 तारीख जमल महाराज, मी येतो. आणि 100% येतो महाराज. त्याप्रमाणे आज या ठिकाणी योग आला. आणि आजच्या कीर्तनाला दुसरा तुमचा सरकारी योग असा आहे की आमच्या असणारे आदरणीय त्या ठिकाणी अनिलराव दिग्रसकर हे आमचे पाहुणेच आहेत. एकदा त्या ठिकाणी त्यांचंही स्वागत करा हात धरून. आमचे पाहुणे हजर आहेत. त्यांच्याकडे दुपारी उत्कृष्ट प्रकारचं जेवण झालं. महाराजांनी जेवणाला खूप आग्रह केला. म्हटलं महाराज पाहुणे येत आता आणि जेवण व्यवस्थित झालं. महाराजांशी आम्ही बोलत बरं झालं. असो की जास्त विषयांतर न करता मी सुरुवातीला त्या ठिकाणी महाराजांना धन्यवाद देईन, महाराजांच्या पत्नीला धन्यवाद देईन. आणि महाराजांना धन्यवाद, त्यांच्या पत्नीला धन्यवाद देण्यापेक्षा महाराजांच्या आई वडिलांना धन्यवाद देईल. का आई वडिलांना धन्यवाद द्यायचं कारण काय? कुणी कन्या पुत्र होती जे सात्विक, दयांचा हरिक वाटे देवा. बाबा जुनं ते सोन आहे. महाराजांचा परिचय मला आताच करून दिला. महाराजांनी आमच्या वडिलांचे कीर्तन ऐकलेले. आमचे वडील पंडित महाराज उंबरेकर ब्रह्मलीन. आणि मला वडिलांची आठवण बाबत मिळाली. जुनं ते सोन. विठाला विठाला. मी धन्यवाद या ठिकाणी आमचे मृदुंगाचार्य, आदरणीय मृदुंगाचार्य महाराज काय होणार महाराजांना मी धन्यवाद देईन नाही का. अतिशय उत्कृष्ट प्रकारचा
मृदुंग वाजवता महाराज तुम्ही, आमचे गायनाचार्य महाराज धन्यवाद तुम्हाला. सर्व टाळकरी सर्वांना धन्यवाद. नावानंतर आपण विचारून घेऊ कार्यक्रम संपल्यानंतर, आता वेळ नाही. त्यानंतर महिला मंडळ खरोखर धन्यवाद. प्रत्येक क्षेत्रात महिला पुढे आहेत बरं का. महिलांना सामान्य मानू नका. एक वाक्य बोलू, एक वाक्य महिलांच्या बाबतीत एक वाक्य या ठिकाणी बोलून जातो. नारी नारी मत कहो नारी है रतन की खान. नारी नारी मत कहो नारी है रतन की खान. जिस नारी से पैदा हुए रामकृष्ण हनुमान. आमच्या माता भगिनी आहेत, अतिशय यंग त्या ठिकाणी आमच्या बहिणी सुद्धा आहेत. पहा किती चेहरा प्रसन्न आहे, किती सात्विक भाव चेहऱ्यावर आहे. त्याच्यापेक्षा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर सात्विक भाव. खरोखर प्रत्येकाला धन्यवाद. आणि मी माझ्या आता कार्यक्रमाकडे वळतो. विठाला विठाला. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. या अभंगामध्ये महाराजांनी संतांचं वर्णन केलेलं आहे. परमार्थ वेगळा, संसार वेगळा. कशाला म्हणायचं परमार्थ, कशाला म्हणायचं संसार. परमार्थ त्याला म्हणतात की या ठिकाणी परमार्थ. एक वाक्य बोलू की परमार्थ हा ज्याच्यामध्ये परमार्थ बनलेला आहे त्याला परमार्थ म्हणावं. परमार्थ पारमार्थिक म्हणजे काय की गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, त्याच्यानंतर कपाळाला या ठिकाणी गंध आहे, अष्टगंध आहे नाही का, बुक्का आहे, गोपीचंदन टिळा आहे. हे सर्व देवाला आवडतं. आवडे देवाची तू ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्र दिवस. दृश्यमाळ गळा गोपीचंदन टिळा हृदय कळवळा, हे सर्व देवाला आवडतं. पारमार्थिक हा ठीक आहे, पण हा सामान्य अर्थ झाला पारमार्थिक गळ्यामध्ये माळ बुक्का. परंतु परमार्थ याचा अर्थ काय. परमस्यास्तु अर्थस्य इति परमार्थ. हा परम म्हणजे श्रेष्ठ, अर्थ म्हणजे धन. जे श्रेष्ठ धन चरण. परम म्हणजे श्रेष्ठ आणि काय धन नाही का. जे श्रेष्ठ धन आहे त्याला परमार्थ म्हणावं. कसं श्रेष्ठ धन तुम्ही म्हणा की ज्या धनाची चोरी होत नाही, जे धन राजा डुबाडू शकत नाही. हा ज्या धनाची चोरी होत नाही, जे धन राजा डुबाडू शकत नाही, किंवा जे धन आहे ते जे धन दुसरा पळू शकत नाही, जे धन कधीही संपत नाही, उलट ते वाढतच राहतं, त्याला म्हणायचं श्रेष्ठ धन. आणि श्रेष्ठ धन कोणता ते तर परमार्थ हे श्रेष्ठ धन आहे. परमार्थ महाधन दोन्ही देवाचे चरण. संसार येतात काय संसरती ती संसार. हा पुढं 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 सरकणं, पुढं पुढं सरकणं म्हणजे संसार. उदाहरण सांगू म्हणजे पटेल तुम्हाला की मुलगा आहे, शिकतोय, नोकरी लागली, सरकला पुढं. लक्षात येते का माता भगिनी, लक्षात येते ना. नोकरी लागली, सरकला पुढं. पुढं लग्न झालं त्याचं, सरकला पुढं. पुढं त्याला मुलं झाली, सरकला पुढं. पुढं त्याने मुलाची लग्न केले, सरकला पुढं. पुढं त्याला नातवंड आले, सरकला पुढं. मग रात्रभर हे चालू का सरकला पुढं. विठाला विठाला. अन्न खातो नाही का, तोंडात टाकतो, तोंडातून खाली सरकलं, खाली पुढं पोटात,
सरकलं पुढं मी बोलत नाही. विठाला विठाला आणि संसार मध्ये फरक आहे की परमार्थ याचा अर्थ त्या ठिकाणी पूर्ण राम आणि संसार म्हणजे अर्धनी राम. परमार्थ या ठिकाणी करावा लागतो आणि संसार परमार्थ होत असतो आणि संसार मात्र करावा लागतो. परमार्थ होतो. महाराजांची भागवत कथा चालू आहे, तुम्ही भागवत ऐकता, परमार्थ होतो तुमच्याकडून, संसार मात्र करावा लागतो. एक वाक्य बोलू म्हणून महत्वाचं वाक्य बोलतो. शरीराने संसार करावा आणि मनाने परमार्थ करावा. विठाला संसारामध्ये किती सुख मिळवण्याचा प्रयत्न करा, संसारामध्ये सुखच नाहीये. सुखाचा विचार नाही कोठे, नाही का? तेव्हा संसार दुःखामुळे तोहीकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्र दिन तळमळ, नाही का? काम करून तुम्ही पाठी लागले. संसारामध्ये दुःखच आहे. किती दुःख आहे सांगू का संसारामध्ये तुम्हाला? अनेक दुःखे पतीला वाटतं पत्नीने माझ्यावर खूप प्रेम करावं. वाटतं का नाही? प्रत्येक पतीला बोला, प्रत्येक पतीला काय वाटतं? पत्नीने माझ्यावर खूप प्रेम करावं. पत्नीला वाटतं माझ्या पतीने मला पिवळं पिवळं करावं. विठाला विठाला पिवळं पिवळं करावं. हा सोनं सोनं भाव वाटते. तिला वाटतं मला त्यांनी हे करावं, नाही का? एकदम चांगला उदास मित्राकडे चाललं म्हणजे काय रे तुझं चेहरा फार उदास आहे, काय झालं? अरे म्हणजे काय करावं, मी बायकोवर इतकं प्रेम करतो पण बायको मला सतत बोलते रे. पण अरे एक आयडिया आहे, तू काही स्तुती केली का बायकोची? नाही ना म्हटला. अरे म्हटलं मग तिथं एक आहे, तिथं पाणी बोलतं रे, बायकोची स्तुती कर ना थोडी. अरे म्हटलं आजच स्तुती करतो बायकोची, बघ का पाहतो का? गेला घरी जेवायला वाढ, वाढतो जेवायला, तिने जेवायला वाढलं. वरण भात पोळी भजी सगळं वाढलं, वांग्याची भाजी वाढली. त्याला विचार केला, जर आपल्या पत्नीची आपण स्तुती जर केली तर पत्नी आनंदी होईल, पत्नी आपल्याला प्रेम करू लागेल. वा 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 वा, काय वांग्याची भाजी झाली, वा 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 वा. हे ऐकल्यानंतर पत्नीने डोळे वाटारले. पत्नी डोळे का वाटलं? मी तर स्तुती करतो. अरे आखी वांग्याची ठिकाणी वांग्याची भाजी आयुष्यात खाल्ली नाही. तसं म्हटल्यानंतर पत्नीने आपला पदर पटकन खोसला. माता भगिनीने पदर खोसला की समजायचं त्यांना राग आला. पदर का खोसते?
अगं म्हटलं अशी भाजी कोणाला जमत नाही, फार छान भाजी केली. पत्नीला जो राग आला तिने ते ताट उचलून फेकून दिलं. का बरं ताट फेकलं म्हटलं? अरे वांग्याची भाजी तर चांगली झाली. म्हणजे गेलं इतक्या दिवस वांग्याची भाजी करीत होते, कधी म्हटलं नाही वांग्याची भाजी चांगली झाली. शेजारणीने वांग्याची भाजी आणून दिली, चांगली झाली. संसार हा दुःख आहे. किती प्रेमाने बघा, संसारामध्ये दुःख आहे. परमार्थामध्ये कसं आहे, दुःख घडोघडी वाढू लागे. संसारामध्ये दुःख आहे, परमार्थामध्ये त्या ठिकाणी सुख आहे. मग त्याच्या त्या ठिकाणी विश्वासच आहे. तर विश्वास मात्र संसारातही पाहिजे आणि विश्वास परमार्थातही पाहिजे. बरोबर आहे. विश्वासाशिवाय संसार होऊ शकत नाही. पतीचा विश्वास जर पत्नीवर नसेल तर संसार होणार नाही. पत्नीचा विश्वास जर पत्नीवर नसेल तर संसार होऊ शकणार नाही. विश्वास हा संसारातही लागतो, विश्वास परमार्थातही लागतो. एसटी मध्ये बसला, समजा बसता शिर्डीवरून, त्याला संभाजीनगरला यायचं. मग शिर्डीवरून संभाजीनगरला यायला बसला, त्याला इतकी गाढ झोप लागली महाराज, म्हणजे महाराज तिथं झोपला. का बरं झोपला तो? त्याचा ड्रायव्हरवर विश्वास आहे. कंडक्टरला ऐकणे माहित नाही मला, ड्रायव्हरवर विश्वास आहे. काय विश्वास आहे? हा मला संभाजीनगरला बिनधास्त झोपतो. एसटी मधील सगळ्या लोकांचा विश्वास ड्रायव्हरवर आहे. पेशंट डॉक्टरकडे गेला, डॉक्टरकडे पेशंट गेल्यानंतर डॉक्टरने गोळ्या दिल्या. त्या पेशंटला वाटतं की सकाळ दुपार संध्याकाळ घ्या, तो पेशंट गोळ्या घेतो. का घेतो? पेशंटचा डॉक्टरवर विश्वास आहे, माझा आजार बरा करे. पेशंटचा डॉक्टरवर विश्वास, पत्नीचा पतीवर विश्वास, पतीचा पत्नीवर इतका विश्वास आहे. समजा पत्नीचं जवळ गेलं जेव्हा विष द्यायचं नाही का, पण तो म्हणून स्वप्नात सुद्धा शक्य नाही. माझी पत्नी प्रेमळ आहे, प्रेमाने खातो. काय खातो? पतीचा विश्वास पत्नीवर आहे नाही का. पतीचा विश्वास पत्नीवर, पेशंटचा विश्वास डॉक्टरवर. प्रत्येकाचा विश्वास प्रत्येकावर आहे. माझा विश्वास तुमच्यावर आहे. का जर तुमचा विश्वास आहे? मला माहिती संपूर्ण कीर्तन होईपर्यंत उत्कृष्ट प्रकारची साथ तुम्ही देणार आहे. तुमचा विश्वास माझ्यावर आहे. का बरं विश्वास माझ्यावर आहे? तुम्हाला माहिती आहे महाराजात कीर्तनात तुमचं अमंग सोडवतील, त्याच्यातून आपल्याला ज्ञानदार महाराज येतील. माझा विश्वास तुमच्यावर आहे का? मला माहिती आहे कीर्तन संपेपर्यंत उत्कृष्ट वाक्यात तुम्ही वाजवतात, परंतु त्या ठिकाणी संपेपर्यंत उत्कृष्टरित्या पक्वाद वाजवतात. माझा विश्वास तुमच्यावर आहे का? कीर्तन संपेपर्यंत लक्षपूर्वक तुम्ही कीर्तन ऐकता आणि खरोखर लक्षपूर्वक कीर्तन ऐकता. मग विश्वास फार महत्वाचा आहे. एकदा विश्वास जर गेला तर त्याचा काही अर्थ नाही. संसारातही विश्वास आहे, परमार्थातही विश्वास आहे. बरं का, परमार्थात सुद्धा विश्वास आहे. परमार्थामध्ये देवाचा भक्तावर विश्वास, भक्ताचा देवावर त्या ठिकाणी विश्वास आहे. प्रत्येकाचा विश्वास संसारातही लागतो आणि विश्वास परमार्थातही लागतो. विठाला श्रद्धा आणि विश्वास याच्यामध्ये फरक आहे बरं का, फार मोठा. बहुतेक लोक श्रद्धा आणि विश्वास याचा एकच अर्थ करतात. श्रद्धा विश्वास एकच आहे, तसं नाहीये. श्रद्धेचा अर्थ वेगळा आहे, विश्वासाचा अर्थ वेगळा आहे. सांगतो तुम्हाला. नंबर 1, श्रद्धा जी आहे तर या ठिकाणी श्रद्धेचा जन्म आहे, विश्वास अजन्म आहे. विश्वास श्रद्धेचा जन्म आहे, विश्वास अजन्म आहे. नंबर 2, श्रद्धा आंधळी आहे, विश्वास या ठिकाणी जागरूक आहे. तुम्ही पेपरला वाचता, सगळीकडे तुम्ही वाचता. काय वाचता तुम्ही? अंधश्रद्धा निर्मूलन शब्द आहे काही. अंधश्रद्धा, श्रद्धा आंधळी. तुम्ही आज पेपरला वाचलंय का? अंधविश्वास निर्मूलन असं वाचलंय का? नाही. श्रद्धा आंधळी आहे, विश्वास मात्र जागरूक आहे. तिसरं, श्रद्धेमध्ये चढ उतार आहे, विश्वासामध्ये चढ उतार त्या ठिकाणी नाहीये. श्रद्धेमध्ये चढ उतार आहे, विश्वासामध्ये बिलकुल प्रकारचा चढ उतार त्या ठिकाणी नाहीये. हा श्रद्धा आणि विश्वास याच्यामध्ये त्या ठिकाणी फरक आहे. श्रद्धेमध्ये चढ उतार कसा आहे? श्रद्धेमध्ये चढ उतार असा आहे की या ठिकाणी
ज्याने गुरु मानलेले ते गुरु त्याच्या समोरून गेले बरं का मला. बाकीचे लोक म्हणते का तुमचे गुरु तर तुमच्या समोरून गेले. दररोज तुम्ही गुरुच्या घरी जायचे, गुरुचं तुम्ही दर्शन घ्यायचे, गुरुची सेवा करायचे. आज तर तुम्ही गुरुला पाहिलं नाही, गुरु समोरून गेले त्यांच्याकडे पाहिलं. म्हणजे काय गुरुला पाहता आमच्या म्हटले. माझ्या गुरुवर माझी श्रद्धा होती पण माझी श्रद्धा राहिली नाही. का राहिली नाही? गुरुचे दोष कळाले. दोष कळाले की श्रद्धा कमी होते. त्याच्यानंतर दुसरं उदाहरण टाळो. तुम्ही जे गुरु केले ना, मला फार चांगला अनुभव आला. म्हटलं मग पठ्ठा कोणाचा शिष्य आहे? माझ्या गुरुचा शिष्य आहे. या गुरुचे गुण कळाले, श्रद्धा वाढली, म्हणून श्रद्धेमध्ये तळ उतारे. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात की अर्जुना, या ठिकाणी श्रद्धा कशी आहे? धर्मार्थ करीत असताना आपली श्रद्धा कशी पाहिजे? जैसी वर्षा काळी सरिता वाढो लागे पंडू सुता, तैसे नित्य नवी श्रद्धा भगता दिसे. अरे वर्षा काळी सरिता, पावसाळ्यामध्ये नदीला पाणी येतं. नदीला पाणी आल्यानंतर काय होतं? पाणी वाढतं नाही का? तैशी वर्षा काळी सरिता तळो लागे. नदीला पूर येतो. तर त्या पुराप्रमाणे परमार्थामध्ये आपली श्रद्धा दिवसेंदिवस वाढणारी पाहिजे. ही बोलत कशा होतो? श्रद्धेमध्ये तळ उतार असतो. श्रद्धा आंधळी आहे. श्रद्धेला जन्म आहे, विश्वासाला जन्म नाही. श्रद्धेला जन्म कसा? पार्वती मातेला जन्म आहे, शंकरांना जन्म नाही. पार्वती माता, पार्वती नाव का पडलं? हिमालय पर्वताची कन्या म्हणून पार्वती तिला नाव पडलं. पार्वती काय ठिकाणी तिला नाव पडलं पार्वती, बरोबर आहे. मग पार्वतीचा जन्म आहे, शंकराला मात्र जन्म नाही. एका मुलाला आपण उठवलं, उभा राहिले, काय मुलगा का रे? भगवान कृष्णाचे सांग, जन्म कधी झाला? गोकुळाष्टमी. बरं ठीक आहे, गोकुळाष्टमी. प्रभू रामचंद्राचा जन्म कधी झाला? या ठिकाणी चैत्र शुद्ध नवमी. बरं ठीक आहे, मला सांग शंकराचा जन्म केव्हा झाला? मुलाला सांगता आलं नाही. सांगता येईल का? नाही ना. याचं कारण शंकराचा जन्मच नाही, अनादि अनंत आहे. आणि विशेष म्हणजे शंकर भगवान आपल्या वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत आदिनाथ आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्ध. बचिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्ष बळला गैनी प्रसादे दातार ज्ञानदेवा सार शोधविले. अशा प्रकारे परंपरा आलेली. म्हणून भगवान शंकरांना जन्म नाहीये. मग या ठिकाणी आजन्म आहे, श्रद्धेला जन्म आहे, पार्वतीचा जन्म आहे. म्हणून कॅलेंडर मध्ये तुम्हाला रामनवमी दिसेल, हनुमान जयंती दिसेल, भगवान कृष्णाची त्या ठिकाणी गोकुळ अष्टमी दिसेल. पण एकाही कॅलेंडर मध्ये, एकाही पंचांगामध्ये तुम्हाला शंकर जयंती दिसणारच नाही. दिसलंय का? शंकर जयंती कधी आहे? नाही का? मी सर्विस असताना एक जण असंच घाईत म्हटलं बरं का, त्याच्या लक्षात आलं नाही. आला ड्युटीवर घाय गे, मला का म्हटलं काय 26 जानेवारी किती तारखेला येतो? विठाला विठाला कॅलेंडर पाहावं लागलं. आधी म्हटलं कॅलेंडर, मला कॅलेंडर पाहा किती तारखेला. म्हटलं काय 26 जानेवारी 113. 26 जानेवारी किती तारखेला सांगते? नाव काय नाव म्हटलं 26 जानेवारी 26 तारखेला असतो. या ना अरे 4 नाही लक्षात नाही, सांगू शकतो कोणता सांगू नको आहे का? असं सुद्धा होऊ शकतं. म्हणून शंकराचा जन्म नाहीये, श्रद्धाला जन्म आहे. शंकराला त्या ठिकाणी जन्म नाही. हा श्रद्धा आणि विश्वास याच्याने तुम्हाला त्या ठिकाणी फरक सांगितलेला आहे. आणि मग त्या दिहू गावामध्ये असाच एक साधक त्या ठिकाणी होता. त्या साधकाने विचार केला की प्रत्येकाचा प्रत्येकावर विश्वास आहे, प्रत्येकाचा प्रत्येकावर विश्वास आहे. पतीचा पत्नीवर विश्वास आहे, कोणाचा विश्वास देवीवर आहे, कोणाचा विश्वास देवावर आहे, कोणाचा विश्वास अनेक लोकांचा विश्वास अनेकावर आहे. प्रत्येकाचा विश्वास प्रत्येकावर आहे. आपल्या गावामध्ये राहणारे संत जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा विश्वास कोणावर असला पाहिजे?
त्या साधकाने 2 दिवस खूप विचार केला आणि खूप विचार केल्यानंतर त्यांनी ठरवलं की आपण गिरू गावामध्ये जावं, तुकोबरायला विचारावं की महाराज तुमचा विचार कोणावर आहे. साधक गेल्यानंतर तुकोबरायांचं भजन चालू होतं. रामकृष्ण हरी जय सांगू तुम्हाला टाळ्या का वाजवायच्या. एखादी गोष्ट जर आपल्याला आवडली ना तर आपण टाळ्या वाजवतो, बरोबर आहे. परंतु टाळ्या वाजवण्याची 2 कारण आहेत बरं का. पहिलं, टाळ्या वाजवण्याचं आध्यात्मिक कारण तुम्हाला सांगतो. टाळ्या वाजल्यानंतर भजनामध्ये टाळ वाजल्यानंतर, कीर्तनामध्ये टाळ वाजल्यानंतर किंवा टाळ्या वाजल्यानंतर आध्यात्मिक कारण जे षडरित आहेत काम क्रोध हे निघून जातात. ते टाळी वाजवायचं आध्यात्मिक कारण झालं. दुसरं, टाळी वाजवायचं शास्त्रीय कारण आहे की टाळी आपण जर वाजवली या नसा आपल्या सगळ्या मोकळ्या होतात आणि ब्लड सर्क्युलेशन होतं, रक्त प्रवाह त्या ठिकाणी होतो. म्हणून कीर्तनामध्ये कुणालाही अटक येऊ शकतच नाही, कोणालाच येणार नाही. मी तर त्या भगवंताकडे अशी विनंती करणार आहे की लोकशाही कॉलनीमधील सर्वांचं आयुष्य देवा वाढो. भगवंताला मी विनंती करणार आहे, भागवत कथा चालेल, सर्वांचं आयुष्य वाढव, सर्वांना उत्तम प्रकारचं आरोग्य देवो. विठाला विठाला एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो. आता विठाला विठाला सुरू झालं. एक माता टाळ्या वाजत नव्हती महाराज. मी पाहिले सगळ्या टाळ्या वाजवतात, ती माता टाळ्या का वाजत नाही. मी पाहिलं 5 वेळेस त्यांच्याकडे पाहिलं, तुमच्या टाळ्या वाजवणं आशा वाजायच्या, सगळ्या टाळ्या वाजायच्या, माणसं टाळ्या वाजायचे. त्या टाळ्या का वाजत नाही माझ्या डोक्यात फिरायला. कार्यक्रम संपला आणि मग कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना फोनच म्हटलं का म्हटलं तुम्ही टाळ्या का बरं वाजत नाही. ते म्हटले अहो आता टाळ्या वाजे तुम्हाला आता सांगते तुम्ही टाळे का वाजत नाही. बरं समजा तुम्ही टाळी वाजत नाही ठीक आहे, पण तुम्ही मुखाने विठ्ठल विठ्ठल तर म्हणा नाही. समजा विठ्ठल विठ्ठल असं म्हणते तुम्ही मुखाने विठ्ठल विठ्ठल का म्हटलं नाही. म्हटली महाराष्ट्राचं एक कारण हे मी विठ्ठल विठ्ठल का म्हणत नाही. आम्ही दोघेही कीर्तनाला आलो. म्हटलं बरं माझ्या लक्षात आलं. म्हटलं मग त्यांचं नाव कसं घेऊ असे आहे. त्यांचं नाव विठाला विठाला त्यांचं नाव कसं झालं घे ना देवाचं नाव नाही का. म्हणून कीर्तनामध्ये टाळ्या वाजवायचं. कीर्तनामध्ये कीर्तन श्रवण करताना व्यवस्थित श्रवण केलं पाहिजे. श्रवण फार महत्वाचं आहे नाही का. श्रवण व्यवस्थित केलं पाहिजे. श्रवण कोणासारखं असावं. आता भागवताने पुढे कथा येईल. श्रवण परीक्षेची राजासारखा असावं. महाराष्ट्राचं सांगते श्रवण जनक राजासारखा असावं. जनक राजाचा प्रवचन असताना त्याला विचारलं जनक राजाला, जनक राजाची माया किसे करते हे. जनक राजा ज्यावेळेस विषय त्यावेळेस तुम्हाला सांगेल छान विषय बरं का. म्हटले मग असा विषय निघाला की जनक राजा प्रवचन चालू होतं. जनक राजा ऐकत होता. जनक राजाची नगरी जळाली. जनक राजाची मांडी जळायला लागली. 4 संन्यासी जनक राजाच्या राजवाड्यामध्ये होते. ते पटकन उठले ते पळून गेले. त्यांना आता पेटलं आता थांबलं नको आणि सगळं शांत बरं प्रवचन ऐकणार. जनक म्हटलं का तुम्ही काय निघून गेले. अहो म्हटले आम्ही निघून गेलो, वारा जळत होता, आमच्या लंगोट्या जळायला असते ना म्हणून आम्ही पटकन गेलो आणायला. जनक राजा म्हटलं यालाच माया म्हणतात. विठाला विठाला श्रवण यांच्यासारखं करा.
सांगू एक दृष्टांत श्रवण कसं असतं आपलं, श्रवण कसं नसावं याच्या दृष्टांत सांगतो. श्रवण कसं असावं, जनक राजासारखं असावं, परीक्षित राजासारखं असावं, अर्जुनासारखं असावं. पण श्रवण कसं नसावं. एका माणसाने बोकड पाळला. बोकड माहिती ना, बोकड माहिती असेल, किती असते बोकड माहिती तुम्हाला, माहिती आहे ना बोकड. मग शेळी आणि बोकड माहिती ना. त्या माणसाने बोकड पाळला. इतका बोकडाचा जीव लागला नाही का. काही दिवसांनी आता काय येणार आहे महाराज, मी एकदा मुंबईला गेलो, त्याला म्हटलं का रे दूध करून देतो, दूध वाला. अरे 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 दूध वाला नाही देतो, दूध गाय देते. नाही दूध वाला देतो. आता त्याला काय माहिती, सकाळी दूध वाला येतो, पिशवी टाकतो नाही का. त्या माणसाने बोकड पाळला. बोकड पाळल्यानंतर इतका त्याने बोकडाला जीव लावला ना, खूप त्याने बोकडाला जीव लावला. आणि कर्मधर्म संयोगाने त्याचा बोकड मेला. त्याला दुःख झालं, रडायला लागला. नदीच्या कडेकडे चालला. नदीच्या कडेकडे चालल्यानंतर त्या ठिकाणी शिवपुराण चालू होतं. हे महाराज शिवपुराण चला ते शिवपुराण तरी ऐका आपण. गेला महाराजांचं शिवपुराण रंगात आलं, श्रोते रंगात होते, हा बसला. महाराजांनी त्या ठिकाणी लगेच सांगितलं तत्व किती आहेत. यांनी 2 बोट केली. बघा फार सुंदर कथा आहे. यांनी 2 बोट केली. महाराज म्हणते वा वा वा, आपल्या तुम्हाला काय विद्वान व्यक्ती आले. बर वेद किती आहेत, त्यांनी 4 बोट केली. बाबा बाबा बाबा, फारच आपल्या कीर्तनाला विद्वान व्यक्ती आली. पण सारखा राहायचा प्रवचन संपल्यानंतर तर त्यांनी महाराजांनी त्यांना बोलायला म्हटले तुम्ही इकडे. अहो म्हटले तुम्ही सिद्ध पुरुष दिसता. काय म्हटले तुम्ही माझ्या प्रश्नाचे उत्तर देत. कोणत्या प्रश्नाचे उत्तर दिले. अहो म्हटले असं काय म्हणता, मी तुम्हाला विचारलं तत्व किती आहे, तुम्ही 2 बोट केले. हा म्हटले तत्व किती आहे, तुम्ही बोट केले, 2 बोट वर केले. आता तत्व कोणते आहेत, ब्रह्म आणि माया हे 2 तत्व आहेत, ब्रह्म आणि माया. त्याला ते माहित नव्हतं. म्हटले तुम्ही 2 बोट वर का केले. अहो म्हटले महाराज तुम्ही ज्यावेळेस म्हणत होते ना तत्व किती, त्यावेळेस मला माझ्या बोकड्याच्या शिंगाची आठवण आली. माझ्या बोकड्या 2 शिंग होते बरं का रे, म्हणून मी पटकन 2 शिंग वर केले. म्हटले असं बर. आणि म्हटले मग मी ज्यावेळेस म्हटलं वेद किती आहे, 3-4 बोट वर केले. का बरं 4. म्हटलं वेद म्हणजे काय, त्याला माहितच नाही ना वेद म्हणजे काय. अहो तुम्हाला माहिती, तुम्ही 4 बोट वर केले. ऋग्वेद आहे, सामवेद आहे, यजुर्वेद आहे नाही का. ऋग्वेद, सामवेद, यजुर्वेद आणि अथर्ववेद. 4 बोट कसं काय वर केले. म्हटलं अहो तुम्ही ज्यावेळेस वेद किती म्हटले ना, वेद का काय ते, त्यावेळेस मला माझ्या बोकड्याची आठवण आली. माझ्या बोकड्याला 4 पाय आहे. बरं म्हटले ठीक आहे. तर तुम्ही रडत का होते सारखे नाही का, सारखं तुम्ही रडायचे, डोळ्याला पाणी. अहो त्या ठिकाणी मी रडत होतो त्याचं कारण माझ्या बोकड्याला दाढी होती, तुम्हालाही दाढी आहे, म्हणून मला माझ्या बोकड्याची आठवण आली. हा अभंग तुकोबारायांनी गाथात दिला बरं का. गाथामध्ये अभंग आलेला आहे. देखो हा वा रडे सुंदे नाकवडी पावनिका देखोनी पुराणिकाची दाढी रडे सुंदे नाकवडी. गाथामध्ये तुकोबारायांनी अभंगी कशावर सांगितलं दृष्टांत, श्रवण असं नसावं. श्रवण परीक्षिती राजासारखा म्हणून भागवत कथा श्रवण करताना परीक्षिती राजासारखी श्रवण करा, जनक राजासारखी श्रवण करा. विठाला विठाला. तुकोबारायकडे गेला म्हणजे तुकोबाराय अहो त्या ठिकाणी बराच विचार केला. प्रत्येकाचा विश्वास प्रत्येकावर. तुकोबाराय तुमचा विश्वास कोणाला सांगा ना. तुकाराम महाराज म्हटले जा तुला ज्यांच्यावर विश्वास ठेवायचा ते. तुकोबाराय असं नका करू. अहो तुम्ही दयाळा, तुम्ही तुकाराम महाराज आहे, सगळे लोक तुम्हाला मानतात. मला सांगा महाराज तुमचा विश्वास. मग तुकोबाराय तुला सांगू का माझा विश्वास कोणावर आहे. माझा विश्वास एकावर आहे.
माझा विचार करू रे संताचे पायी हा माझा विश्वास साधकाने ऐकलं बरं का पण साधकानं समाधान झालं नाही तो कोणा म्हटले का तर समाधान कसं काय झालं नाही तो म्हटला तुकाराम महाराज काय विशेष आहे अरे म्हटले तुकोला विचार केला साधक जरा चिकित्सक दिसतो बरं का हा जरा प्रश्न करणार दिसतो बरं का अरे माझा विचार संत काय विशेष महाराज मग तुला काय म्हणायचं अहो म्हटले महाराज तुमचा विश्वास संतांवर आहे याला कारण तुम्ही संत आणि ते पण संत संतांचा संतांवर विश्वास आहे त्याच्यामध्ये काय विशेष आहे म्हटले मग काय मग तुकोराम विचार केला कारण तुकाराम महाराज होते ते तर तुकाराम म्हटले आणि साधका मग मी काय कर का म्हटले सांग काय अरे साधका देवाचा भक्ताचा विश्वास देवावर आहे यात काही विशेष नाही पत्नीचा विश्वास पतीवर आहे यात काही त्या ठिकाणी विशेष नाही शिष्याचा विश्वास गुरुवर आहे यातही काही विशेष नाही साधका तुकाराम महाराज म्हणतात म्हटले मग पण संतांचा विश्वास संतांवर आहे याच्यावर काही विश्वास याच्यावर काही विशेष नाहीये संतांचा विश्वास देवावर आहे याच्यामध्ये काही विशेष नाहीये म्हटले मग तुला एक सांगू साधका राक्षसाचा विश्वास संतांवर आहे बाबा 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 राक्षस देवाचं नावच घेत नाही आणि राक्षसाचा विश्वास संतांवर कसा म्हटले हो आहे ना म्हटले कसा आहे राक्षसाचा विश्वास संतांवर आहे रावणाचं उदाहरण बघा रावणाची संपत्ती थोडी होती का नाही किती संपत्ती होती रावणाची 10 कोटी 2500 करोड किती संपत्ती होती 7 लक्ष घरे पाषाणाचे जेथे 7 लक्ष तेथे बंदी नाही का कोटी घरे काशा आणि तांब्याची शुद्ध कांचनाची सप्तकोटी एवढी संपत्ती रावणाची त्या ठिकाणी होते परंतु रावणाचं त्या ठिकाणी काही बरोबर आलेलं नाही सांगाची कबडी गेली रावणाची संपत्ती खूप होती आणि मग एक दिवशी काय प्रकार झाला ती रावणाची जी पत्नी होती मंदोदरी ती पतिव्रता होती बर का पतिव्रता कोणाला म्हणतात बोलून की तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता नाही का
किंवा पतिव्रते जायचा प्रसार प्रमाण आम्हा नारायण देशा आम्हा नारायण तैशा करी किंवा सर्व भावे लोभे आवडे धन नाही का, त्याला पतिव्रता त्या ठिकाणी म्हणतात. आणि म्हणून मंदोदरी पतिव्रता होती. मंदोदरीच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. रावणाने पाहिलं, म्हटले मंदोदरे का बरं रडते तू, काय झालं तुला, का रडते तू. म्हटले ना काल मी स्वप्न पाहिलं. हो म्हटले काय स्वप्न पाहिलं. अहो म्हटले काल मी असं स्वप्न पाहिलं की स्वप्नामध्ये त्या ठिकाणी वानर आले, त्या वानराने सगळ्या लंकेचा नाश त्या ठिकाणी केला. त्याच्यानंतर इंद्रजित मुलगा मारला गेला. त्याच्यानंतर इतर रक्ताच्या थारोड्यात सैनिक त्या ठिकाणी पडले. इतक्या आपल्या लंकेचा नाश झाला. हो म्हणून मला त्या ठिकाणी वाईट वाटतं. हो फार वाईट वाटतं. वानराने रावण म्हटलं, वानराने म्हटलं वानर आने तो अंतर नाही खाता हो बंदर. वानराचं कशाला काळजी करते, मी खातो. म्हटली नाही ना मला फार वाईट वाटतो. म्हटलं म्हणतो तरी तुला म्हणायचं काय नेमकं. म्हटली नाथ माझी एक विनंती. काय विनंती. तुम्ही प्रभू रामचंद्राला शरण जा. प्रभू रामचंद्राला तुम्ही शरण केले ना तर त्या ठिकाणी आपला होणारा विध्वंस वाचेल. वानर त्या ठिकाणी काही करणार नाही. प्रभू रामचंद्राला शरण जा. तुम्ही सुद्धा वाचतात. त्या ठिकाणी तुमचा भाऊ कुंभकर्ण वाचेल, लंका वाचेल. तुम्ही शरण जा. म्हटलं त्या याला वानर शरण. अरे मी राजा आहे, मी त्याला शरण जाऊ कसं म्हणते. मी त्याला शरण जाणार नाही. अहो म्हटले जा शरण. मग रावणाने काय केलं सांगू का तुम्हाला. रावणाने मंदोदरीचा हात धरला आणि तिला मानामध्ये गेलं. म्हणजे मंदोदरी या बघ का मी कसा पा हात धरून गेलं राज. म्हणजे मंदोदरी अगं प्रभू रामचंद्र कुठं, मी कुठं. अरे प्रभू रामचंद्र मला मारणारे, मी त्यांच्या पुढे गावताच्या कार्य इतका नाही. म्हणजे मग तुम्ही जर एवढा प्रभू रामचंद्र विषयी बोलता तर तुम्ही प्रभू रामचंद्राला शरण जा ना. अरे प्रभू रामचंद्र त्या ठिकाणी त्यांच्या पुढे मी काहीच नाही. ते देव ते भगवान आहे. म्हणजे तुम्हाला एवढं का राम साधा नव्हता बरं का. जसं ग्रंथी ब्राह्मण होता रावण. शंकराची तपश्चर्या करीत होता. रावण साधा नव्हता. 4 वेद रावणाचे मुखगत होते. म्हटले मंदोदरी. म्हटले मग तुम्ही रामचंद्राला शरण का जात नाही. मंदोदरी त्याचं कारण तुला सांगू का. म्हटले सांग. अरे मंदोदरी तूच म्हणत नाही रामाला शरण जा नाही का. विभीषण या ठिकाणी विभीषण म्हणतो रामाला शरण जा. त्याच्यानंतर सगळे म्हणतात रामाला शरण जा. सगळे म्हणतात पण मी न रामाशी शरण. सगळे म्हणतात. विभीषण म्हणतो, इंद्रजित म्हणतो, सगळे मला म्हणतात प्रभू रामचंद्राला शरण जा. तर मी त्यांचं ऐकत नाही. म्हटलं मग तुम्ही काय ऐकत नाही. एवढं जर तुम्हाला कळतं प्रभू रामचंद्र विषयी तेवढा एक त्यांचा सेवक काय पडत आला बरं का. म्हटला काय रे काय झालं. रावण म्हटला अहो म्हटले प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी बांधलं पूल करतात. दगडावरती त्यात राम आणि दगड तळते. रावण म्हटलं असं. म्हटलं विशेष काय मी सुद्धा दगड तरी दगडाला चालेल. बोला सगळ्या लोकांना एकत्र करून द्या. सगळे लोक एकत्र आले आणि रावणाने दगड घेतला. मग तुम्हाला सांगतो रावणाने दगड घेतला, पाण्यामध्ये टाकला आणि दगड तारला. रावणाने दगड पार हातात घेऊन चालला. कस काय चालला. मंदोदरीने शंका आली. सगळे म्हटले आले आपला राजा काही साधं नाही बरं का. राजाला चांगलाय. मंदोदरी म्हटली का हो दगड कस काय चाललं. मंदोदरी कोणतं सांगू नको. मी काय केलं दगड हातात घेतला आणि त्या दगडा म्हटला हे दगडा तुझं चालला नाही ना तुला रामाची शपथ. आणि म्हणून दगड चालला. मग मंदोदरी म्हणते एवढं जर तुम्हाला कळतं तुम्ही रामचंद्र शरण का जात. मंदोदरी मी रामचंद्र शरण गेला असतो ग. पण हे काय म्हटले काय मी एकदा गावातून चाललेला असताना नारद मुनी मला भेटले. आणि नारद मुनी भेटल्यानंतर मी नारद मुनीने म्हटलं की नारद मुनी मला प्रभू रामचंद्र केव्हा भेट देतील. मला त्यांचं दर्शन केव्हा होईल. नारद म्हटले हे बघ एक तर तू राक्षस नाही का. एक तर तू देव मानित नाही आणि असं म्हणतो नाही मला सांगा. म्हटले त्याच्यासाठी तुला 2 गोष्टी कराव्या लागतील. म्हटले काय. एक तर तुला प्रभू रामचंद्राची वैर करावं लागेल किंवा भजन करावं लागेल. म्हटलं भजन त्याचं आपलं वाकडं. अहो म्हटले माझा भाऊ त्या ठिकाणी विभीषण पाठी काकडा म्हणतो. माझं डोकं उठत विठाला विठाला
म्हटले का रे रावणात तुला एकट्याचा उद्धार करायचा का सगळ्याचा उद्धार करायचा? म्हटले नाही मला सगळ्याचा उद्धार करायचा प्रभू रामचंद्र सांगतो. म्हटले मग एक कर बर का. म्हटले काय कर? नारद सांगतो बर का. प्रभू रामचंद्राची बायको पळून ना बाबू का नारद मुनी कळीचे नारद म्हणतो ना आपण आणि बायको पळून नारद म्हटलं हा ते बरोबर म्हटलं फार सुंदर म्हटलं हा. त्यांची पत्नी जर तू पळून आणली वैर झालं प्रभू रामचंद्र तुला मारतील तुझाही उद्धार करतील राक्षस कुळाचा उद्धार होईल. म्हणून रावण सांगतो म्हणतो जरे मी त्या ठिकाणी सीतेला पळून आणण्यासाठी गेल्यानंतर जर रामचंद्राने एकच मला बाण मारला असता मी गेला असतो माझा एकट्याचा उद्धार झाला. मला माझ्या संपूर्ण राक्षस कुळाचा उद्धार करायचा आहे म्हणून त्या ठिकाणी मी बायको देत नाही. पंचवटी समीप जाता मी पावतो सावी सकळमुळे उद्धार राखा सीता चोरून आली. वा 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 सीता चोरून आणली आणि म्हणून मी त्या अंकिरात येत नाही. म्हटले मग ठीक आहे एवढंच तुम्हाला कळतं मग शरण का जात नाही? ते याचं कारण एकच म्हणतो रे मी प्रभू रामचंद्राला या ठिकाणी आता शरण गेलो तर माझ्या कुळाचा उद्धार होणार नाही माझा उद्धार होणार नाही. मला माझ्या कुळाचा उद्धार मला माहिती मी मरणारच आहे. प्रभू रामचंद्र मला सांगू का म्हणतो रे? म्हटले सांग. माझा विश्वास इंद्रजितावर नाहीये माझा विश्वास विभीषणावर नाही कुंभकर्णावर नाही माझा विश्वास माझ्या राज्यावर एकाही माणसावर नाही. एवढं सांगतो म्हणतो रे माझा विश्वास तुझ्यावर सुद्धा नाहीये म्हणतो तरी. म्हटले बर अजून काय? मी ज्या प्रभू रामचंद्राला शरण जातो ना त्या प्रभू रामचंद्रावर सुद्धा माझा विश्वास नाहीये. तो कोणा मग तुमचा विश्वास कोणावर आहे? त्याने सांगितलं माझा विश्वास नारदावर आहे. का नारदा विश्वास आहे? नारद संत आहे संताची पायी हा विश्वास नाही. सर्व भावी दास जाणो त्यांचा सर्व आहे म्हणजे कसे झाले कायने वाचेने मनाने कायने दास कसे झाले संतनाची हरिकीर्तना त्यांच्या बाईनं मोचे वाहनास मार्गदर्शन करतात. संत कीर्तनात चालले ना त्यांच्या मी वाहन वाई कायने बरोबर आहे. वाचेने दास कधी वाचन दास कसे झाले पुण्यवंत भावी गीता सज्जनाची नावे वेगे माझी वाचा कुठली महादास हा वाचेने दास. मनाने दास कसे झाले तर संत जे सांगतील त्याप्रमाणे आचरण करणं म्हणून सर्व भावे दास जाणो त्यांचा. असं त्या संतांमध्ये काय तुम्ही संतांची दास झाले संतांना विश्वास आहे काय त्या संतांमध्ये आपण गातो दुसरं Hey!
हित करतात. आता हित करतात म्हणजे काय करतात सांगतो तुम्हाला. ज्याचं लग्न होत नाही त्याला बायको करून देतात, जो गरीब आहे त्याला पैसा देतात. हे हित करतात का? नाही. म्हणून हित करतात देतात, संत त्याला संसार सागरातून सोडवतात. बाकीचे हित कुणी करीत नाही बरं का. आपला वेळ आता संपत आलेला आहे. फक्त मी अजून 5 मिनिटं कीर्तन सेवा संपेल. 10 मिनिटं कमी. तिची माझी हित करती सकळ, दुसरे हित करीत नाही असं सांगतो. कारण तुम्हाला एक म्हातारा मेल आजोबा, आता ती आजी फार हुशार होती. ती अशी हुशार होती ना, तिने काय केलं, तिने चपला भारी होत्या, म्हातारा भारी होत, भारी कपडे वापरायचे, भारी चपला वापरायच्या. म्हातारे विचार केला की त्या ठिकाणी गळ्याला सुरुवात केली. भारी चपला वापरायचे, बरं का, गळ्याची भारी चपला वापरायचे. आता काय करू, कोणाला सांगू, भारी चपला वापरायचे. लोकांनी चपला काढा, पायाचे चपला काढा, पायाचे चपला काढल्या म्हाताऱ्याने. म्हातारीचं दृष्टी वर आली. फेरिकॉलच्या धोत्रा काय कधी नेसले नाही. लोकांनी धोतर राहिले, परत वर दृष्टी आली. फेरिकॉलचा शर्ट आहे, परत दृष्टी आली. म्हातारी एवढं काय रडत होती सांगू का तुम्हाला. म्हातारीला प्रेम होतं, पण म्हातारी स्वार्थी होती. काय, म्हाताऱ्याच्या कानामध्ये त्या ठिकाणी हे होतं, काय त्याला धिकबाळी होती. धिकबाळी कशाची होती ती? सोन्याची बरं का. म्हाताऱ्याने विचार केला आता भाव फार आहे, ही धिकबाळी जर केली तर म्हातारं तर जाणारच, पण सोनं जाईल ना. आता ती जर मी काढली तर होती पहा म्हातारी पतीवर प्रेम नाही बरं का, सोन्यावर प्रेम. पण म्हातारी हुशार, रडता रडता तिची दृष्टी वर आली. कधी त्याच गळ्यामध्ये काय सोन्याची साखळी वापरायचे. काढा काढा सोन्याची साखळी काढा, पटकन सोन्याची साखळी काढा. सगळं झालं. म्हातारीला एकाचे लक्ष कानावर जायला. आणि मग शेवटी म्हातारी म्हटली कानातलं कानातलं कानातलं. लक्ष दिलं, अरे कानात काना काना पटकन ती बीक बाळी काढल्याबरोबर म्हातारीला असा केला त्या इकडं दिल्या हातामध्ये, नाही का, नाही का. भूषणे घेती काढून इतर हित करीत नाही बरं का. समाजा तळतो कोणी सोडित नाही, संत सोडतात, भगवान सोडतो, म्हणून त्याला शरण जायचं. म्हणून याची माझी इथं करती सकळ हे निहाळ कृपाळ कृपा करीत. साधना करताना साधक थकतो, तो साधक जर थकला तर काय करतात संत? भागलिया करिये त्यांचे विठोली सर्व सुख. आता साधना कोणत्या आहेत? कर्म मार्ग वेगळा आहे, ज्ञान मार्ग वेगळा आहे, भक्ती मार्ग वेगळा आहे, योग मार्ग वेगळा आहे. योग मार्ग करताना साधक थकतो. माऊली ज्ञानेश्वर वर्णन करतात, योगाच्या वाटा जे निघाले सुमटा, या दुःखाची वाटा भागाला. योग मार्ग करताना साधक थकतो, ज्ञान मिळवताना साधक थकतो, कर्म करताना साधक थकतो. आणि जर तो थकला तर संत त्याला उचलून घेतात. तिसऱ्या चरणाने तुकोबराय म्हणतात की त्या ठिकाणी भागलियामध्ये वाहतील करिये, मला संत कडेवर घेतील, कडेवर घेतील येतात संत त्या ठिकाणी त्याच्यावर कृपा करतील. भागलियामध्ये वाहतील करिये हे मार्ग त्या ठिकाणी संत त्या ठिकाणी करते. आणि अशा प्रकारे संत जे ज्ञान देतील ते ज्ञान मी घेणार आहे, आवडीने घेणार आहे, शेष आवडीने घेणार आहे.
इथं वचनामध्ये संतांनी दिलेली शिकवण मी कधी त्या ठिकाणी मोडणार नाही. एक छोटासा कीर्तन पाहून सेवेला राम द्यायचा. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणजे सेवेला आवडी वचनानं मोडी बोले ते म्हणजे काय. त्या ठिकाणी एक गाडीवान गाडी घेऊन चालला होता आणि एक माता आपल्या मुलात मुलगा रोडवर होता. तो म्हणता, आले बाजार हो, आले बाजार हो, बाजार हो, तुमच्या मुलाला बाजार करा. माता म्हणते, तू फक्त त्याला धक्का लाव. त्याला हेल्मेट बाई होती, मी तुला क्वार्टर खिची. हा म्हटलं, बाजार घे ना तुझ्या मुलाला, बाई धडक देतील ना. असं करता करता धडक दिली बाईला नाही, ते पोरात लागलं. तिने कोर्टात केस दिली, कोर्टात केस सुरू झाली. हा वकिलाकडे गेला, वकील साहेब मला वाचव. म्हणजे माझ्या मुलीचं आताच लग्न झालंय. कोर्टात प्रकरण सुरू झालं. वकील म्हटला, मी तुला वाचून तुला 500 रुपये द्यावा लागतील. म्हटलं, मी 500 रुपये देईन तुला. वचन द्या म्हटलं मला. हे दिलं वचन तुम्हाला, नाही का, 500 रुपये द्यावे लागतील. आणि मी सांगतो तसंच करायचं बरं का. म्हटलं बरं, म्हटला तुला म्हातारीचा वकील अनेक प्रकारचे प्रश्न विचारले, तू काहीच बोलायचं नाही. एका तुझं फार्म राहिला, एका तुझं नोकरी राहिली. वकिलाने अनेक प्रश्न विचारले, हा काही बोलला नाही. शेवटी या हिला दम निघाला नाही या बाईला. शेवटी पाहणं मी आता बोलतोय का म्हटली. तेव्हा मग रस्त्याने गाडीवर चालला, म्हणत होता, तुझ्या मुलाला बाजूला घे, तुझ्या मुलाला बाजूला घे, तुझ्या मुलाला बाजूला घे. इथंच निकाल लागला. आता बाजूला घ्या म्हटल्यानंतर त्या ठिकाणी मग तो काय काय वकिलाकडे गेला. वकिलाला आता पाहिलं का, वकिला म्हटला, वकील साहेब ती मला वाचल हो माझ्या ठिकाणी. म्हटले, तुला वाचवलं पण माझे 500 रुपये दे ना. लगेच म्हटला, वचन मोठी बोली देते. अरे म्हटले, ते अभंगामध्ये मला पैसे दे, नाही का. म्हणून तुका म्हणजे वचन मोडी बोली देते. संत जे मार्गदर्शन करतील त्यांचं वचन मी मोडणार नाही. अशा प्रकारे दारिद्र्य सेवा मध्यंतरी लाईट गेली, पण लाईट त्या ठिकाणी आली. अत्यंत कमी वेळ कार्यक्रमाला त्या ठिकाणी मिळाला, तरी तेवढ्याच माझ्या दृष्टीकडून अभंग सोडण्याचा प्रयत्न केला. अतिशय शांत प्रकारचे श्रोते महाराज, नुसते शांत नाही तर चिकित्सक आहेत, नुसते चिकित्सक नाही तर अतिशय त्या ठिकाणी अभ्यासू आहेत, नाही का. जिज्ञासा श्रोत्यामध्ये सगळं उत्कृष्ट प्रकारचं आज मला या ठिकाणी भाग्याने मिळालं. एका ठिकाणी गावाला गेलो, सांगतो तू एकाच बाजूने पक्कड वाढवायचा फक्त. हा असं काय करतो एक जण बोल हे एकच बाजूने काय वाजत महाराज. आमच्या गावात 1 नंबर पाखड आहे म्हटलं. म्हटलं 1 नंबर. असे काही काही त्या ठिकाणी प्रसंग घेतात. 2 मिनिटात सांगून आपल्याला विलंब 10 मिनिटं झाले. एका गावी कार्यक्रमाला गेलो. एकदम म्हटलं महाराज काय रस्ता म्हटलं, नको रे मला जायचं रे, नको रे जायचं रे. 5 वर्ष गेलं, 5 वर्ष मला जमलं नाही. महाराज ड्युटी होती. शेवटी म्हटलं आपण महाराज 5 वर्ष झाले आता तरी त्याला गेलं होतं. आला 12 वाजता. त्याची पत्नी आज देतील नव्हती, फार्मासी नव्हती. गेल्यानंतर त्याने काय दार काय वाजत समजा दार वाजवून काय माहिती का, सोना 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 खूप सोना सोना. ही बाहेर आली पटकन आली आली उलट नाही का, उलट नाही तुला कीर्तन भजन आवडतो. म्हटलं अगं बोलू नको महाराज. गेलो आम्ही बसलो त्या ठिकाणी. चहा ठेवून म्हटले आता किती वाजले 12. तुम्हाला काही डोक्याचा भाग आहे का नाही का. आपली काही चहाची वेळ आहे का. मी लगेच उठून बाहेर आलो. अहो म्हटली तुम्हाला एक तर डोक्याचा भाग नाही. असं म्हटलं महाराज एक बोलू नका ना, एक बोलते ना म्हटली. मी आपलं ऐकत आहे बाहेर. अहो तुम्हाला एक डोक्याचा भाग नाही पण महाराजाला तर बापरे चला बोलत जाता होतं गेलो. बरोबर 10 मिनिटांनी कार्यक्रम संपवला. महाराज परत एकदा सर्वांना धन्यवाद सेवेला काय द्यायचा, विराम द्यायचा. विठ्ठल